इथे लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आज सकाळी 10:30 वाजता जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आलं आणि त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली। बिपिन रावत यांचं राहतं घर ते ब्रार स्क्वेअर पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली आणि सध्या बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव ब्रार स्क्वेअर इथे ठेवण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तीनही सेना दलाच्या तुकड्या त्यांना लष्करी इतमामामध्ये अखेरचा निरोप देण्यासाठी ब्रार स्क्वेअर इथे जमल्यात। त्या अगोदर जेव्हा त्यांच्या निवासस्थानापासून ब्रार स्क्वेअर पर्यंत त्यांचं पार्थिव आणण्यात आलं त्यावेळेस शेकडो दिल्लीकरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून त्यांच्या नावानं घोषणा दिल्या आणि पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहिली। Slightly going, they'll come here for the drill.
No problem for the body and the vital space. Full clear कर दो। ये नहीं मीडिया आपने जो इंटरनेशनल होगा पूरा कवर कर रखा है, आप भी पूरा इधर आ जाइए, पीछे आ जाएगा पीछे इस तरफ आ जाइए। Side, sir, please. जनरल बिपिन रावत के अंतिम संस्कार का आखिरी पड़ाव, जहां उनके पार्थिव शरीर को अग्नि को समर्पित किया जाना। जनरल बिपिन रावत के अंतिम संस्कार का आखिरी पड़ाव, जहां उनके पार्थिव शरीर को अग्नि को समर्पित किया जाना है। तर जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। त्यांचं पार्थिव सध्या चितेजवळ आणण्यात आलेलं आहे। अजित ओढेकर निवृत्त कॅप्टन आपल्यासोबत आहेत। अजित ओढेकरची जी दृश्य पाहतो आपण, खरं तर अनेक सिनेमांमध्ये सुद्धा अशी दृश्य बघितलेली असतात आणि प्रत्येक वेळेला ते दृश्य बघितलं की अंगावर काटा उभा राहतो। ज्या तिरंग्याला आयुष्यभर सॅल्यूट केलेला असतो, ज्या तिरंग्यासाठी अख्खं आयुष्य समर्पित केलेलं असतं, तो तिरंगा लपेटून ते पार्थिव अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो तिरंगा त्यांच्या सोबत येतो त्या पार्थिवाबरोबर। आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा तो तिरंगा त्या पार्थिवावरून काढून कुटुंबियांच्या स्वाधीन केला जातो, तो क्षण एका अर्थाने प्रचंड दुःखाचा आणि दुसऱ्या अर्थाने प्रचंड गर्वाचा सुद्धा असतो, अभिमानाचा सुद्धा असतो। आणि मला वाटतं निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून तो क्षण आमच्यापेक्षा खूप जास्त तुम्ही फील करू शकत असाल। अगदी बरोबर आहे। एक सैनिक किंवा एक सैनिक अधिकारी सुद्धा
सैन्यात भरती झाल्यापासून देशाचा निशाण म्हणजे तिरंगा ध्वजाच्या रक्षणाकरता आपल्या प्राणार्पणाची सुद्धा तयारी दाखवून सीमेवरती उभा असतो आणि त्याच्या रक्षणाकरता त्याने आपलं जीवनदान केलेलं असतं. आणि अशा वेळेस जेव्हा सीमेवरती किंवा इतर कुठल्याही ठिकाणी त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याच्या एकंदर सैन्यसेवा, देशसेवा आणि याच्या सन्मानार्थ असा शासनाचा नियम असला आहे त्याप्रमाणे त्या सैनिकाचं शव जे आहे ते तिरंग्यामध्ये लपटून त्यांच्या घरापर्यंत शव पोहोचवलं जातं आणि नंतर तो तिरंगा त्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जातो. तर ह्या गोष्टीमध्ये अत्यंत दुःखदायक अशी घटना असू शकते. आपला जवळचा माणूस गमावला असं कुटुंबियांना भावना म्हणत असते. त्यावेळेस अशी पण गोष्ट असते की माझ्या घरातला एक माणूस देशाच्या रक्षणाकरता हा शहीद झाला, हा याचा त्यांना अभिमानसुद्धा असतो. म्हणजे एका डोळ्यात आसू, एका डोळ्यात अभिमानाची तिरीप असते आणि हातामध्ये ज्या तिरंग्याकरता आपल्या नजदीकच्या माणसाने प्राणार्पण केलं तो तिरंगा त्यांच्या हातात असतो. त्या सैनिकाचे स्वतःचे कपडे, त्याची कॅप, त्याची स्टिक जर अधिकार असेल तर तो, या सर्व वस्तू त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिल्या जातात आणि मग त्याच्याकडे आणि पाहतच त्यांचं शेवटचं सर्व दिवस आणि त्यांच्या आठवणी जागृत होत असतात. हा अत्यंत मन हेलवणारा असा प्रसंग असतो. आणि तोच प्रसंग आत्ता आपण सगळेजण स्क्रीनवर पाहतोय जेव्हा जनरल बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जातोय त्यावेळेसची दृश्य, तीच भावना आपल्याला सांगतायत. एका दृष्टीनं अभिमान खूप असतो मनामध्ये की ज्या तिरंग्यासाठी आपण सगळं काही केलं तोच तिरंगा आपल्यासोबत आला आणि अर्थातच कुटुंबियांसाठी हा प्रचंड दुःखाचा क्षण आणि तेच दुःख, त्याच भावना आपण पाहतो. जनरल बिपिन रावत यांच्या 2 कन्या आहेत आणि अशा प्रकारचा अपघात, अशा प्रकारचा आघात सहन करणं आणि त्याला सामोरं जाणं हे तर खरंच कुणासाठीही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आज त्यांना अखेरचा निरोप दिला जात असताना आपल्या सगळ्यांच्या भावना उचंबळून येत असताना, आपल्या सगळ्यांना भावना अनावर होत असताना त्यांच्या कुटुंबियांच्या भावना काय असतील याची आपण फक्त आणि फक्त कल्पनाच करू शकतो. दिल्लीच्या रस्त्यांवरची सुद्धा दृश्य आजची आपण पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात दिल्लीकर रस्त्यावर आलेले आहेत. खूप घोषणा देत आहेत, त्यांच्या हातामध्ये तिरंगा आहे, अनेकांच्या हातामध्ये जनरल बिपिन रावत यांचे फोटोज असलेले बॅनर्स आहेत, अनेकांच्या हातात जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे फोटो असलेले बॅनर्सही आहेत.